Dear student, I am S.A. Patil sir from Govindrao Junior College, Ichalkanji. गेल्या तासाला आपण एक्सरसाइज 1.1 मधील पहिले 3 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. आज आपण चौथा आणि पाचवा प्रश्न बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. If the statements P, Q, R, if the statements P, Q, R, if the statements P, Q, R are true statements, and R and S are false statements, then determine the truth values of the following. तर P आणि Q हे दोन स्टेटमेंट्स आपल्याला ट्रू दिले आणि R आणि S हे दोन स्टेटमेंट आपल्याला फॉल्स दिलेले आहेत. त्यावरून पुढचे स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे सांगा असा हा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे P or Q and R. त्यातलं P स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलंय, Q ट्रू दिलंय, R नंतर फॉल्स दिलंय. फक्त पहिल्यांदा व्हॅल्यू आहे तसं सबस्टिट्यूट करून घ्या. इक्वल टू ट्रू और Q ट्रू आहे, R नंतर फॉल्स आहे. सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं, कंस सोडवून घ्या आणि मग पुढचा पार्ट आपण घ्यायचा. दॅट इज इक्वल ट्री ई आर टी आणि आर आपल्याला अँड कधी ट्रू असतं, दोन्ही ट्रू असतील तर अँड ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स आणि म्हणून हे फॉल्स आहे. आता इथं दोन्हीच्या मध्ये काय पण आर आहे. आर जरी ट्रू असतं, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर आर ट्रू असतं. therefore it is true and therefore the truth value of the given statement is true. True म्हणा किंवा is t, दोन्हीपैकी एक लिहिलं तरी पण चालतं, दोन्ही लिहिलं तरी पण चालतं. is true. या पद्धतीने आपण यांचे ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे P implies Q. Second example. Or R implies S. वेगवेगळे कनेक्ट आहेत. पहिलं इम्प्लिकेशन आहे, इथं R आहे, इथं परत इम्प्लिकेशन आहे. सर्वात पहिल्यांदा त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज मानून घ्या. P कसं आहे, ट्रू implies Q ट्रू, और R आपल्याला फॉल्स दिले आहे, फॉल्स implies फॉल्स. इम्प्लिकेशन मध्ये जर सेकंड ट्रू असेल तर ट्रू असतं किंवा दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रू असतं. तर इथे सेकंड ट्रू आहे म्हणून ट्रू, और इथे दोन्ही फॉल्स आहेत म्हणून ट्रू. ट्रू और ट्रू दॅट इज ट्रू. दोन्ही ट्रू असेल तरी डिसजंक्शन आपल्याला ट्रू येतं, and therefore true, and hence the given the truth value of the given statement is true. One that is upon T असं म्हणूया. त्याला सेकंड एक्झाम्पल. नंतर थर्ड एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं. त्यातलं थर्ड एक्झाम्पल. त्यानंतर आपण फोर्थ एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल कसं आहे मग, थर्ड एक्झाम्पल
तुम्ही सोडवा. त्या एक्झाम्पल मध्ये ट्रूथ व्हॅल्यूज ठेवा आणि तुम्ही सोडवायचं. त्यानंतर आपण म्हटलं चौथं एक्झाम्पल सुद्धा याच टाईपचं आहे, तेही तुम्ही सोडवण्यासाठी बघूया. चौथं एक्झाम्पल P implies Q and negation of R. 3, 4, 5 हे होमवर्कसाठी सेम आहेत एक्झाम्पल्स. पहिले दोन आपण जसे सोडवले त्याच पद्धतीने सोडवा. तर पाचवं मात्र कंटिन्यू झाल्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. तर 3 आणि 4 तुम्हाला होमवर्कसाठी घ्या. 3 आणि 4 होमवर्कसाठी. त्यानंतर पाचवा एक्झाम्पल आपण फिफ्थ एक्झाम्पल दोन्ही होमवर्कसाठी. फिफ्थ एक्झाम्पल आहे निगेशन ऑफ आर implies P implies and implied by P. implies दोन्ही डबल इम्प्लिकेशन आहे. implies negation of P. आता यामध्ये पहा आपण ट्रूथ व्हॅल्यू म्हणतोय दॅट इज निगेशन ऑफ R. R is a sign of false आहे. the negation of P implies and implied by P म्हणजे ट्रू आहे. implies negation of Q म्हणजे ट्रू आहे. P आणि Q ट्रू आहे. that is equal to आता negation of F म्हणजे true implies and implied by true implies negation of true म्हणजे false. तर डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं पण जर दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील. if both are true or both are false then double implication is true, therefore first bracket is true. true implies F. आता हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. इम्प्लिकेशनला काय पाहिजे सेकंड ट्रू पाहिजे किंवा दोन्ही तरी फॉल्स पाहिजे. आता इथे हे ट्रू आहे फॉल्स आहे त्यामुळे फॉल्स आहे. therefore it is false and hence the truth value of the given statement is true or it is false. त्यालाच आपण या असं म्हटलं तरी चालतं. पाचवा एक्झाम्पल. त्यानंतर आपण 6, 7, 8 हे थोडेसे जास्त स्टेटमेंट वापरून तयार केलेले स्टेटमेंट पॅटर्न आहे. त्यानंतर आपण पाहू आपण सहावा एक्झाम्पल. सिक्स्थ एक्झाम्पल negation of P and negation of Q and R. पहिला ब्रॅकेट आहे into Q and R first bracket or P and R second bracket. सर्वात पहिल्यांदा काय करायचं ट्रूथ व्हॅल्यूज आहे तसे मांडून घ्या. एक एक ब्रॅकेट आपण जसं नेहमी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो पहिल्यांदा आतला कौल सोडून घेतो मग बाहेरचा कौल सोडून घेतो त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज इक्वल टू निगेशन ऑफ ट्रू. P ट्रू आहे म्हणून ट्रू अँड असं म्हणू नका. अँड असं जायला पाहिजे या पद्धतीने यायला पाहिजे. अँड निगेशन ऑफ क्यू काय ट्रू आहे अँड R कसा आहे फॉल्स आहे. R फॉल्स पहिलं ब्रॅकेट और दुसरा ब्रॅकेट Q ट्रू आहे अँड R फॉल्स आहे और P ट्रू आहे R फॉल्स आहे. that is equivalent to negation of true म्हणजे false. negation of true म्हणजे false and इथं पण negation of true म्हणजे false and false or T and F and conjunction कधी ट्रू असतं दोन्ही ट्रू लागतात. इथे एकच ट्रू आहे त्यामुळे false और हे सुद्धा आपल्याला false. that is equivalent false and now false and false or false or false. False and false false or false
false or false false. And therefore, the truth value of the given statement is false. दोन्ही पैकी एक लिहिलं तरी पण चालतं. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज एफ किंवा इज फॉल्स. तर यानंतर आपण पाहणार सातवं एक्झाम्पल. हे झाले 6वं एक्झाम्पल. 7वं एक्झाम्पल आपण पाहणार 7th एक्झाम्पल. स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न किती मोठं असू दे काही घाबरायचं नाही. एक अकाउंट सोडवून घ्यायचं. पहिला आतले अकाउंट सोडवायचे, नंतर बाहेरचे अकाउंट सोडवायचे आणि मग लास्टला तुम्हाला उत्तर मिळालं. म्हटलं इथे कसं दिले पहा 7 negation of P and Q, negation of P and Q and negation of R, or Q implies P, Q implies P implies negation of S or R, negation of S or R. अशा दोन ब्रॅकेट दिले. किती मोठे देऊ दे स्टेटमेंट पॅटर्न, किती मोठे पण स्टेटमेंट्स किती मोठे देऊ दे काही घाबरायचं नाही. सर्वात पहिल्यांदा त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत. P ट्रू आहे, Q ट्रू आहे, R आणि S फॉल्स आहे. ते पहिल्यांदा मांडून घेऊ. दॅट इज इक्वल टू negation of true and true, Q true है, and negation of false, R false है, or true implies true, and Q true है, implies negation of F or ऐसा नहीं R में से F है, मैं क्या पढ़ते हैं? That is equivalent. The negation of true म्हणजे false and true and negation of F, or now T implies T, that is T. both are second true असेल तर implication मध्ये true असतं. हे याला true implies इथं परत पहिला नेगेटिव्ह पॅटर्न सॉल्व करूया. negation of F म्हणजे true or F, true or F. आता हा ब्रॅकेट सॉल्व करा. F and T या and ला दोन्ही ट्रू लागतात. एक जरी ट्रू असेल तर ते फॉल्स आहे. and negation of F, F चं negation true, or T implies T or F, T or F. इथे F and T हे तर या and ला दोन्ही ट्रू लागतात. एक जरी ट्रू असेल तर F च ना, or T implies T, that is T. मध्ये काय होता R आलेला आहे. तर R साठी R म्हणजे disjunction is true if one of them is true. दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तर disjunction true. तर दोन्ही पैकी एक ट्रू आहे, दोन्ही ट्रू आलं. and hence the truth value of the given statement is true. Given statement is true. किंवा T म्हणा. दोन्ही पैकी एक दिलं तरी पण चालतं. हे झालं 7वं एक्झाम्पल. या प्रकारचं 8वं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो मी. 8th एक्झाम्पल. होमवर्क साठी घ्या. सेम एक्झाम्पल आहे.
काय दिलं पण निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ P and R or S implies negation of Q. Negation of Q implies and implied by P and R. हे तुम्ही घरी सोडवायचं. सर्वांचे ट्रूथ व्हॅल्यूज पहिल्यांदा मांडा. यात पण सरळ अँड आहे, आर आहे, इम्प्लिकेशन आहे, डबल इम्प्लिकेशन. चारीचे रूल्स तुम्हाला जर माहिती असतील तर याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायला काय अवघड नाही. आर कधी ट्रू पा, दोन्हीपैकी एक ट्रू असेल तर आर ट्रू. अँड कधी ट्रू, दोन्ही ट्रू असेल तर अँड ट्रू. इम्प्लिकेशन कधी ट्रू, जर दुसरं ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असतील. इफ सेकंड ट्रू और बोथ आर फॉल्स देन इम्प्लिकेशन इज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं पा, बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स देन डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. ट्रूचंच लक्षात ठेवायचं, फॉल्स लक्षात ठेवा नाही. ट्रू लक्षात ठेवा. एक तर तुम्हाला फॉल्स पाहिजे तर फॉल्स प्रमाण लक्षात ठेवा. आपण मी ट्रूथ प्रमाण सांगितलंय, ट्रू प्रमाण. तर ट्रूथ व्हॅल्यू टी कधी येते त्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. एकदा हे आपल्याला लक्षात राहिलं तर सोडवायला अगदी सोपं आहे. आता आपला क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5 आपण क्वेश्चन 5. आता आपला क्वेश्चन 4, क्वेश्चन 5. Write the negations of the following. Write the negations of the following. Write the negations of the following. खाली दिलेल्याचे निगेशन्स म्हणा, नकार लिहा. आता पहा, मुळात दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ओकार असेल तर त्याचा नकार करण्यासाठी नॉट जोडायचा. आणि मुळात दिलेल्या एक्झाम्पल मध्येच नकार असेल तर तो नकार काढले की त्याचं निगेशन होतं. त्यातलं पहिला एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. या एक्झाम्पल मध्ये, या स्टेटमेंट मध्ये कुठेही नॉट दिलेले नाही, त्यामुळं नॉट जोडायच्यामध्ये स्टेटमेंट मध्ये नॉट, इजला नॉट जोडायचं म्हणजे याचं निगेशन होतं. हे फक्त कसं आपण तिरुपती is not in Andhra Pradesh. Not in Andhra Pradesh. Tirupati is not in Andhra Pradesh. Now, पहिला second statement. 3 is not a root of the equation. A root of the equation. A root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. आता याचं निगेशन मांडायचं म्हणजे मुळातच निगेशन आहे. तर निगेशन ऑफ निगेशन दॅट इज पॉझिटिव्ह आपल्याला येतं. निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह दॅट इज पॉझिटिव्ह. असं येतं. हे नॉट काढून टाकलं की याचं निगेशन तयार. म्हणजे कसं करणार फक्त आपल्याला 3 is a root of the equation. 3 is the root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. 3 is the root of the equation x square plus. यातला नॉट काढून टाकायचं. नॉट असेल तर नॉट काढून टाकायचं, नॉट नसेल तर नॉट घालायचं म्हणजे निगेशन होतं. त्यानंतर पहा √2. तिसरं एक्झाम्पल यातलं √2 is a rational number.
रॅशनल. आता यात निगेशन नाही, नॉट नाही, त्यामुळे फक्त नॉट जोडायचं. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट a rational number. नॉट असेल तर नॉट काढायचं, नॉट नसेल तर नॉट घालायचं. निगेशन इज नॉट अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. आता चौथं तुम्हाला होमवर्कसाठी देतात. चौथं एक्झाम्पल होमवर्कसाठी. पॉलीगॉन ABCD, पॉलीगॉन ABCD is a pentagon. पॉलीगॉन ABCD is a pentagon. त्यात निगेशन नॉट नाही आहे, तेव्हा फक्त नॉट घालायचं. म्हणजे हे कसं होणार? पॉलीगॉन ABCDE is not a pentagon. तेवढं कम्प्लीट आहे. नॉट अ पेंटागॉन. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल. 7 + 3 greater than 5. असे प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात, करून ठेवायचे. 7 + 3 greater than 5. आता हे त्याने 7 अधिक 3 हे 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे आपण नाही म्हणायचं. 7 + 3 नाही म्हणण्यासाठी फक्त रेशो असते. इट्स नॉट ग्रेटर दॅन 5. 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन 5. किंवा हेच आपण असं लिहू शकतो. आता नॉट ग्रेटर दॅन 5 म्हणजे 7 + 3 इज लेस दॅन. याच्या उलटचं चिन्ह लेस दॅन ऑर इक्वल टू 5. दोन्ही पैकी कुठलंही चालतं, हे चालतं किंवा हे चालतं. 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 किंवा 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन 5. इथं आपला हा एक्सरसाइज 1.1 झालेला आहे. त्यानंतर आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय पाहणार आहोत, टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स पाहणार आहोत. त्यानंतर आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय पाहणार आहोत. पहिल्यांदा स्टेटमेंट पॅटर्न पाहण्यापूर्वी स्टेटमेंट लेटर्स म्हणजे काय आपण पाहूया. इथं आपला एक्सरसाइज 1.1 झालेला आहे. पहिल्यांदा आपण स्टेटमेंट लेटर्स पाहूया. स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट व्यक्त करण्यासाठी जे लेटर्स वापरतात P, Q, R, S, T वगैरे त्यांना स्टेटमेंट लेटर्स म्हणतात. स्टेटमेंट्स लेटर्स used to denote statements are called as statement letters. Letters used to denote statements are called as statement letters. For example, P, Q, R, S. शक्यतो स्टेटमेंट लेटर्स हे स्मॉल लेटर्स वापरतात, कॅपिटल लेटर्स वापरत नाही. त्यामध्ये स्मॉल लेटर्स P, Q, R, S असे स्टेटमेंट लेटर्स वापरतात. त्यानंतर आपण पाहू स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, आणि मग त्यानंतर आपण टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न. Statement pattern. थोडक्यात सांगायचं तर इट इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मांडणं म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न्स. किंवा एक कंपाऊंड स्टेटमेंट हे कसं समजेल का, एक कंपाऊंड स्टेटमेंट formed by using statement letters. A compound statement formed by using statement letters
connectives. One or more logical connectives. One or more logical connectives are called as a statement pattern. Called as a statement pattern. म्हणजे स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्हज वापरून तयार होणारा जो कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला स्टेटमेंट पॅटर्न्स असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण पी और क्यू असे स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ह वापरून तयार होणारा कंपाऊंड स्टेटमेंट त्याला म्हणायचं आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न. मग पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट लेटर्स आहेत. एक कनेक्ट होतात. एकच वापरून पाहिजे असं नाही. एक असेल, दोन असेल, तीन असतील हे असे जाऊ शकते. पी और क्यू इम्प्लाइज एक्स किंवा पी इम्प्लाइज एन इम्प्लाइड बाय आर हे या प्रकारचे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न्स त्यांना म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न्स. त्याच्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स वापरलेत आणि वन ऑर मोर लॉजिकल कनेक्टिव्ह वापरले त्यांना आपण काय म्हणतो स्टेटमेंट पॅटर्न. किंवा याची दुसरी डेफिनेशन आपण थोडक्यात समजेल. ऑर a symbolic form of compound statement. आपण व्हर्बल फॉर्म मध्ये मांडलेलं असतं त्याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. is called as statement pattern. Called as statement pattern. Now, for example, we म्हटलं 2 is an even number and 5 is odd number. 2 is an even number and 5 is odd number. आता हे 2 is an even number ला मी p म्हटलं आणि 5 is odd number ला आपण q म्हटलं. म्हणजे कशा जोडले and जोडले p and q. त्याचं म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आपण असं म्हणतो तर याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. आता टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम काय होतो त्यावर त्याचे टाइप्स होतात. लास्ट कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू सगळ्या जर टी आल्या तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. दिलेल्या ट्रूथ टेबल मधल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबल मध्ये लास्ट कॉलमच्या सगळ्या व्हॅल्यू जर एफ आल्या तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन आणि टी आणि एफ दोन्ही स्वरूपाच्या आल्या तर त्याला म्हणायचं कॉन्टिन्युअन्सी. टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स. Types of statement pattern. स्टेटमेंट पॅटर्नचे प्रकार. त्यातला पहिला आहे टॉटॉलॉजी. जर दिलेल्या याच्या ट्रूथ व्हॅल्यू सगळ्या ट्रूथ टेबल मधल्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज टी येत असेल तर त्याला टॉटॉलॉजी असं म्हणतात. ही टॉटॉलॉजी म्हणजे आपण statement pattern which is always true whatever which is always true. A statement pattern which is always true whatever may be the truth values of its component statements
component statement letters is called as a tautology. म्हणजे काय आपण स्टेटमेंट लेटर्सच्या ट्रूथ व्हॅल्यूज काही असतात पी क्यू आर एस चे ट्रूथ व्हॅल्यू काही असतात तर शेवटचा येणारा कॉलम तुमचा सगळं जर टी 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 असं येत असेल तर त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी आता एक इथं घेतो पहा पी क्यू पी आर क्यू आता हे काय येतं पहा त्याचे ट्रूथ व्हॅल्यू जर असं म्हणतात तर टी टी एफ एफ येतं येतं टी एफ टी एम त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज कसे करतात टी आर टी टी आर आर मध्ये एक जरी टी असेल तर टी हे तर शेवटचा हा कॉलम होता हा शेवटचा कॉलम त्याचे सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज जर टी आल्या सगळ्यात टी आल्या तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. तसं झालं नाही तर हे तीन टी आणि एफ आले हे सगळे जर एफ आले शेवटचा कॉलम जर सगळे जर एफ आले तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन आणि असं टी आणि एफच्या स्वरूपात आलं म्हणजे हे उदाहरणार्थ हेच एक्झाम्पल हे टी आणि एफच्या स्वरूपात आलं तर याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. स्टेटमेंट पॅटर्न किंवा थोडक्यात हेच आपल्याला अगदी शॉर्टमध्ये असं पण सांगतं स्टेटमेंट पॅटर्न which is always true नेहमी ट्रू राहतं is called as अगदी थोडक्यात is called as a tautology. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिन्यूशन आहे हे ओळखा तेव्हा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करावं लागतं त्यातल्या शेवटच्या कॉलमचे ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला बघावं लागतं सगळ्या टी आल्या तर टॉटॉलॉजी सगळे एफ आले तर कॉन्ट्रॅडिक्शन आणि टी आणि एफच्या स्वरूपात आले कॉन्टिन्युएन्सी टॉटॉलॉजी. आता सेकंड टाइप कॉन्ट्रॅडिक्शन कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये काय होतं इथला तर आपण टॉटॉलॉजी म्हणून कॉन्ट्रॅडिक्शन सेकंड कॉन्ट्रॅडिक्शन फक्त थोडासा फरक आहे एफ ट्रूथ किंवा फॉल्स कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये स्टेटमेंट पॅटर्न विच इज ऑलवेज ट्रूच्या ठिकाणी फॉल्स which is always false statement pattern which is always false whatever may be the truth values of its component statement patterns is called as a contradiction. म्हणजे काय सांगितलं पहा असं स्टेटमेंट पॅटर्न की जे नेहमी फॉल्स देतं त्याचे म्हणजे शेवटचा कॉलम जो आहे तो शेवटच्या कॉलमचे ट्रूथ व्हॅल्यू सगळ्याच फॉल्स होतात मग त्याचे स्टेटमेंट लेटरचे ट्रूथ व्हॅल्यू काही असते पी क्यू आर एस चे ट्रूथ व्हॅल्यू काही असते तर शेवटचा कॉलम सगळे एफ येत असेल तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन किंवा स्टेटमेंट पॅटर्न विच इज ऑलवेज फॉल्स is called as a contradiction. असं स्टेटमेंट पॅटर्न की जे नेहमी फॉल्स असतं त्याला आपण काय म्हणतो कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतो. हा झाला आपला सेकंड टाइप म्हणजे शेवटचा कॉलम याचा कसा या स्वरूपात असेल तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन. आणि आपण यातला थर्ड टाइप पाहणार कॉन्टिंजन्सी. जे स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही त्याला आपण कॉन्टिंजन्सी असं म्हणतो. स्टेटमेंट पॅटर्न which is neither tautology nor contradiction
तिचे टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही. टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही, त्याला आपण काय म्हणतो बघ कॉन्टिन्युएन्सी असं म्हणतो. मग अशा पण माहिती प्युअर क्यूज ते आपल्याला कॉन्टिन्युएन्सी मध्ये होतं. हे झाले 3 प्रकार, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्सी. त्यानंतर पण आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतो. लॉजिकल इक्विव्हॅलन्स 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट कधी आहे कसं पण म्हणतो तर ते आपण म्हणू लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स लॉजिकल इक्विव्हॅलन्स. समजा असे 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत, पी ऑर क्यू आणि दुसरा आहे पी इम्प्लाइज क्यू. असे 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. या स्टेटमेंट पॅटर्नला मी तोपर्यंत ए असं म्हणतो आणि या स्टेटमेंट पॅटर्नला मी तोपर्यंत बी असं म्हणतो. तर ए आणि बीच्या ट्रूथ टेबल सर्व ट्रूथ टेबल जर सारखा असेल, ए आणि बीचं ट्रूथ टेबल सर्व सारखं असेल तर त्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणतात. ए आणि बी लॉजिकली इक्विव्हॅलंट असं म्हणतात. आणि असं लिहिताना असं लिहितात ए इक्विव्हॅलंट टू बी. If the truth table of two statement patterns if the truth table of the two statement pattern is same. The two statement pattern आपण त्याला भारतापर्यंत दाखवतो ए आणि बी असं म्हणतात. Two statement patterns A and B is same. If the truth table of the two statement pattern A and B is same, then we say that A is logically equivalent. A is logically equivalent to B. Logically equivalent to B. And is denoted by A logically equivalent to B. इक्वल टू साठी आपण डबल डॅश वापरतो, 2 वापरतो, तर इक्विव्हॅलंट साठी 3 वापरतात. म्हणजे ए आणि बी च्या याची ट्रूथ टेबल याचा ट्रूथ टेबल जो काही येईल तोच ट्रूथ टेबल याचा घेणार. असं जर होत असेल तर ए आणि बी ला लॉजिकली इक्विव्हॅलंट असं म्हणतात. आज आपण काय काय पाहिलं पहा. सर्वप्रथम एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 4, 5th पाहिलं. त्यानंतर आपण स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंट लेटर्स म्हणजे काय पाहिलं, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय पाहिलं, टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिन्युएन्सी पाहिलं. त्यानंतर आपण लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजे 2 लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट म्हणजे काय पाहिलं आपण. यानंतर याच्यावरती आधारित आपला एक्सरसाइज 1.2 यावर आपला एक्सरसाइज 1.2 आहे. नेक्स्ट टाइमला आपण एक्सरसाइज 1.2 पाहूया.